म्हणतं की कीर्तनाने समाज सुधरत नाही आणि तमाशाने बिघडत नाही. ज्या आरती तमाशाने बिघडतो त्या आरती कीर्तनाने समाज सुधारलाच पाहिजे. गड्या सुधारलाच पाहिजे. तुम्हाला अंधश्रद्धा सांगत नाही. तुमच्या मनात जर दृढ निश्चय असेल, निश्चयाचे बळ तुका म्हणे तिची फळ. अरे मंजिले तो उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. थोड़ा भी को कमी करा. मंजिले तो उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. अरे पंखों से कुछ नहीं होता, हौसलों में उड़ान होती है, हौसलों में उड़ान होती है. मंजिल तो मिल जाएगी हौसलों से ही सही, मंजिल तो मिल जाएगी हौसलों से ही सही. अरे गुमराह तो वो है जो घर से निकले ही नहीं, तरुण तो जाईल जो पाण्यात पडेल आणि पोहेल. पाणी थंड आहे का, पाणी थंड आहे का, पाणी खोले का, या भीतीने जो पाण्यात पडणारच नाही ना, तो कधी तरायचं जाणणारच नाही. माझी विनंती असेल माझ्या दादांना, आज MPSC मध्ये UPSC मध्ये सगळा वर्ण UP बिहारचा आहे. सगळे क्लास 1 क्लास 2 ऑफिसर तिकडचे, सगळे कलेक्टर तिकडचे. मला कधी कधी प्रश्न पडतो, सगळे कलेक्टरचे, सगळे क्लास 1 क्लास 2 ऑफिसर सगळे जर UP बिहारचे, तर मग आमच्या महाराष्ट्रातले पोरं नेमके गेलेत कुठं? ते पोरं 2-2 वर्ष स्वतःला कोंडून घेतात बंद खोलीमध्ये. लग्न नाही, काही नाही, वाढदिवस नाही, काहीच नाही. 2-2 वर्ष स्वतःला कोंडून घेतात. एवढा अभ्यास करतात, एवढा अभ्यास करतात की 2 वर्षाच्या नंतर ज्या बी बाहेर पडतात ना, अख्खा जिल्हा त्यांना सॅल्यूट आणि वेलकम करतो. क्लास 1 आणि क्लास 2 ऑफिसर होतात. ह्या टाळ्या तुम्ही तिकडच्यांसाठी दिल्यात बरं का, ह्या टाळ्या तिकडच्यांसाठी दिल्यात. अख्खा जिल्हा त्यांना वेलकम करतो. सगळे क्लास 1 क्लास 2 जर तिकडचे, मग आपले नेमके गेलेत कुठं? तपासा आणि ती कळालं. आपले भाऊचा बर्थडे, मसोबाची जत्रा, गावच्या देवीची यात्रा, हळदी वराती, वाढदिवस, बर्थडे आहे भावाचा, भाऊचा बर्थडे, जत्रा, यात्रा, हळदी वराती. मग शोध चालू होतो यांचा गावचा मायकल जॅक्सन कुठं गेला. बरं डान्स याचा असा अर्धा तास चालवतो, असा नाचतो गडी अर्धा तास नाचवतो, पण 2 दिवस जागचा उठत नाही झोपल्यावर. मला प्रश्न पडतो, हा दुसऱ्याच्या वरातीत नाचू लागला तर याची वरात निघायची कधी? हा जर दुसऱ्याच्याच वरातीत नाचत राहिला तर याची कधी वरात निघायची? काळ मोठा भयानक आहे. माझी विनंती असेल, आत्महत्येचं प्रमाण वाढतंय. आज 10वीला नापास झाले का टाक उडी, नापास झाले का घी फाशी. बापाने नाही मोबाईल घेऊन दिला घी पॉइझन. कोणी तुमचं हृदय तोडलं की घी फाशी. अरे शरीर एवढं सोपं नाही मिळत माझ्या दादांनो. हे असंही जाणार आहे तसंही जाणार आहे, पण याला नैसर्गिक पद्धतीने जाऊ द्या. भगवंताच्या कार्यात हस्तक्षेप करू नका तुम्ही. एकदा नापास झालात म्हणून काही संपत नाही. विनंती असेल माझी, अपयश यशाची पहिली पायरी असू शकते. पुन्हा प्रयत्न करा, पुन्हा नवीन प्रयत्न जोमाने लागा. एकदा हरलात म्हणून हरकत नाही, दुसरी पायरी चढायची. दुसऱ्यांदा हरलात, कदाचित अपयश यशाची दुसरी पायरी असू शकते. 3दा नापास झाला तरी हरकत नाही, कदाचित अपयश यशाची अख्खा जिना चढायचा इरादा आहे का काय तुमचा? नापास झालात हरकत नाही. नाही तुम्हाला शिक्षणात डोकं ना, एखादा व्यवसाय करा, शेतीत डोकं घाला. कोण म्हणतं की शेती जमत नाही? केलं तर माणसाला सगळं जमतं. 2-2 वर्ष आमच्या महाराज लोकांनी सुद्धा शेत्या चांगल्या प्रकारे करून दाखवल्या. हळूहळू येईल तुम्हाला. आईच्या पोटात कोणीही काही शिकत नाही. शेती करा. हा तुम्ही ऊसात बारं लावून जर लुडो लिंबा खाली खेळत बसत असाल तर मग शेतीचं वाटूळ आहे. नाही शेती जमली, एखादा व्यवसाय करा. नाही व्यवसाय जमला, एक गोड वाक्य बोलू, काळजात उतरून घेताय ना तुम्ही. मी तरुणांसाठी बोलते पाठीमागच्या. तुम्हाला उपदेश करावा एवढा अधिकार माझा नाही, पण तुमची बहीण समजून. मी कुणालाही टार्गेट करत नाही. बहीण भावाचं कधीच वाईट विचार करत नाही. भावाविषयी मी चांगलं सांगते तुम्हाला. नसेल तुमच्या एवढी वेल एज्युकेटेड मी. याच्या त्याच्या पाठीमागे धावण्यापेक्षा, नको त्या पुढाऱ्याचे पाय चाटण्यापेक्षा शेंगदाण्याचा फुटाण्याचा गाडा टाकून शेंगदाणे फुटाणे विका, पण लोकांची लाचारी कधीच पत्करू नका.
कडक इस्त्रीचे कपडे घालून 8 तास लोकांची गुलामगिरी करण्यापेक्षा स्वतःचे मळालेले फाटके तुटके कपडे घालून स्वतःचा छोटासा व्यवसाय सुरू केलेला मला कधी मान्य राहील आणि जगाला सुद्धा कधी मान्य राहील. वाजवाना टाळी. आम्हाला नोकरदार मुलगा पाहिजे. आमचा मुलगा पुण्यात पाहिजे, आमचा जावई मुंबईला पाहिजे, त्याला 50,000 रुपये पगार पाहिजे, त्याला स्वतःचा फ्लॅट पाहिजे, स्वतःची गाडी पाहिजे, गावाकडे जमीन पाहिजे. अरे बाबा जमीन पाहिजे तर मग जमीन कोणा करायची कोणी? आमचा जावई एकटाच पाहिजे, त्याला मायबाप सुद्धा नको, बाळातून टपकलेला पाहिजे आम्हाला. पोरगी तुझ्या अनाथ आश्रमातल्या पोराला दे नाही एखाद्या. मग एवढे आमचे विचार बुरसटलेले झालेत. लोक जेवढे शिकले जेवढे शिकतायत, 4 पुस्तकं जास्तीचे शिकलो म्हणून आम्ही फार हुशार होत नाहीत. अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालो म्हणजे आम्ही फार हुशार होत नाहीत मायबाप. आज कोणताही बाप पोराला सांगतो तुला मोठं व्हायचंय, तुला शिकायचंय, खूप शिकायचंय आणि तुला चांगल्या पगाराची नोकरी करायची. पण इथं बसलेला असा एकही इमानदार बाप असत नाही की आपल्या पोराला बोटाला धरतो आणि सांगतो की राजा तुला मोठं व्हायचंय आणि तुला प्रामाणिक माणूस बनायचं आणि उत्तम भारतीय नागरिक बनून जीवन जगवायचंय आणि भारताचं भवितव्य घडवायचंय. एखादा बाप उभा राहावा. अरे 5-5 वर्षाचे पोरं महिना जर आला ना तो 1-1 दिवसाचे उपवास करतात. मला काय तुम्हाला म्हणायचं व्यवस्थित कळत असेल. 5 वर्षाचं पोरग रोजा धरतय आणि आमचं 70 वर्षाचा म्हातारा एकादशीला 2 भाकरी खातो सकाळी, ते बी ज्वारीच्या दुधात चुरून. चिंतन होणं गरजेचं आहे. आमच्या संस्कृती, आमचे नीती नियम आम्ही जोपासले पाहिजे, सांभाळले पाहिजे. बस लोकांना आज असं झालंय मनमानी नको, कोणती आचारसंहिता नको, कोणाचा धाक नको, धोका नको, मी माझ्या मनचा राजा. नियम नकोय, नियमाचं बंधन नकोय. कोणाला मनमानी कारभार पाहिजे. या चुकीच्या प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी 7 दिवसाचं केलेलं हे विचाराचं मंथन, मनोमंथन एक वाक्य करून घ्या तुमच्या मनामध्ये. मी भागवत कथेच्या निमित्ताने अनेक सामाजिक विषयांना हात घालते. याचा अर्थ असा नाही की मी कथाच करत नाही. कथा तुम्ही ऐका, पण कथेचा मतीत अर्थ काय, प्रत्येक कथेचा बोध काय. आणि एक भारतीय नागरिक म्हणून सामाजिक विषयाचं चिंतन. कारण आज असं एकच व्यासपीठ उरलंय आता पत्रकार बांधव, कथा आणि कीर्तनाचं, की लोक कथाकाराचं आणि कीर्तनकाराचं ऐकतात. कोण म्हणतं की कीर्तनाने समाज सुधरत नाही आणि तमाशाने बिघडत नाही. ज्या अर्थी तमाशाने बिघडतो त्या अर्थी कीर्तनाने समाज सुधारलाच पाहिजे. गड्या सुधारलाच पाहिजे. समाजाने सुधारावा अशी अपेक्षा तरी का व्यक्त करता तुम्ही? बदल एका व्यक्तीपासून असतो. आपण स्वतः बदला, जग आपोआप बदललेलं असेल. आणि एक वाक्य तुमच्या काळजात उतरून घ्या. मी तर विविध विषय घेते, काही विनोदही सांगतील. माझे विषय शास्त्राचे प्रमाण आहेत. आणि एक वाक्य तुमच्या काळजात उतरून घ्या, डोक्यातही फिट करा. कीर्तन इज नॉट एंटरटेनमेंट. कीर्तन इज नॉट एंटरटेनमेंट बट कीर्तन इज इंटरमेंटेनन्स. कीर्तन हे मनोरंजनाचं नाही तर ते समाजातील मनोमंथनाचं साधन आहे. समाजातल्या विषयाचं मंथन करून सार काय आणि असार काय देण्याचं एकमेव व्यासपीठ म्हणजे हरिकीर्तन. आणि हरिकीर्तनाचा मंडप, कथेचा मंडप, इथे समाज घडल्या जातो. ब्रेन वॉशिंग सेंटर आहे. गाडी तुम्हाला वॉश करायची असेल तर गाडीचं वॉशिंग सेंटर आहे. सर्व्हिसिंग करायची असेल तर गाडीचे सर्व्हिसिंग सेंटर आहे. पण आमचा मेंदू सुद्धा गंजलाय, याला सर्व्हिसिंगची गरज आहे. शरीराची सर्व्हिसिंग तुम्ही डॉक्टरकडे जाऊन करू शकतात, पण मनाची आणि ब्रेनची सर्व्हिसिंग करणार कुठे? म्हणून जगातलं ब्रेन वॉशिंग करण्याचं, तुमचा मेंदू स्वच्छ करण्याचं जगातलं एकमेव व्यासपीठ ते म्हणजे कीर्तनाचं आणि कथेचं व्यासपीठ. हा माणसं घडवण्याचा कारखाना आहे. इथं माणसं घडवल्या जातात, संस्कृतीच्या विचाराने मडवल्या सुद्धा जातात. आता भारतामध्ये राहिलं तरी काय, सोनं भारतातून लुबाडलं गेलं. टिपू सुलतानाचा मुकुट गेला, नवरत्न गेले, भवानी तलवार गेली. भारतामध्ये माहिती तुम्हाला आता काय, आपल्याकडे संपत्ती नाही, सत्ता नाही, काही नाही. भारतामध्ये एक मौल्यवान वस्तू शिल्लक आहे जी जगातल्या कोणत्याही कानाकोपऱ्यामध्ये तुम्हाला दिसू शकत नाही. आणि ती वस्तू अनमोल किमतीची
ती वस्तू म्हणजे भारतीय संस्कृती, जी जगाच्या बाजारात तुम्हाला कुठेही शोधून सापडणार नाही. म्हणून माझी विनंती असेल, सगळ्या गोष्टी नेत असताना आक्रमण नाही रोखता आली आपल्याला, पण आता संस्कृती तरी जोपासण्याचा प्रयत्न करा, माणुसकी तरी जोपासण्याचा प्रयत्न करा. एकदा मोठ्या प्रेमाने बोला, जय जय श्री राधे. मोठ्या घरामध्ये राहणाऱ्या माणसासाठी सुद्धा कंपल्शन आहे. त्यांचं घर जेवढं मोठं आहे, त्यांचं अंतःकरण सुद्धा तेवढंच मोठं असलं पाहिजे. एवढंच. बऱ्याच घरामध्ये पाय टाकले, झोपडी असेल, पाय टाकला की एवढं प्रसन्न वाटतं, असं चैतन्य असल्यासारखं वाटतं. गावागावात कथेचे आयोजन होतात, बऱ्याच ठिकाणी होतात. श्रीमंत लोक नाही जगामध्ये असं नाही. दगड उचलला तिथं श्रीमंत व्यक्ती. जगात श्रीमंताची कमतरता नाही, कमी पडतोय तो परमार्थ. आज तुम्हाला माहिती, आज कथा वाढल्या, कीर्तन वाढले. पहिल्यापेक्षा जास्त कथा आणि कीर्तन जास्त आनंदाने होऊ लागले. लोकांचं डेकोरेशन वाढलं. जेवढं डेकोरेशन वाढतंय तेवढा परमार्थ अंतःकरणामध्ये रुजणं गरजेचं आहे. त्यांच्या परमार्थ या घरातल्या प्रत्येक कणाकणामध्ये, प्रत्येक व्यक्तीमध्ये एवढा मुरलाय की तुमचा आनंद परमार्थाविषयीचा आज मंडपामध्ये झळकतोय. आणि हे एवढं मोठं चैतन्य. इथे अनेक वक्ते येतील, तुम्हाला अनेक कथा सांगतील, अनेक प्रकारच्या कथा होतील. कदाचित तुम्हाला माझी आठवण राहील न राहील, पण माझ्या अंतःकरणाच्या एका कोपऱ्यामध्ये नळदुर्ग या गावाचं नाव आयुष्यभर कोरलेलं राहील गड्या. कारण प्रत्येक स्त्रीच्या जीवनामध्ये तिचं माहेर आणि सासर हे दगडावर लिहावं असं कोरलेलं असतं. हृदयाच्या कोपऱ्यात माझं जसं सासर आहे, हृदयाच्या कोपऱ्यात जसं माझं माहेर कोरलेलं आहे. नळदुर्ग या नावाचं गाव का कोरलेलं राहील सांगू तुम्हाला मी. कारण याच गावाने मला अनेक माता दिल्या, माझ्या अनेक जण आई झाल्या, आणि या गावामध्ये माझे अनेक जण माझ्या पितेची भूमिका सुद्धा बजावतात. मला सख्खा भाऊ नाही गड्या, पण धोंडीदानाच्या निमित्ताने या गावामध्ये मला खूप भाऊ भेटले. आता जीवनामध्ये कमवायचं काही राहिलंच नाही. खरं तर संयोजक आयोजक मंडळीच एवढे इंटरेस्टेड आहेत ना, त्यांना आवड असावी लागते खरी तर. आदरणीय आमच्या उषाताई असतील, नंदकुमार काका असतील, काका आणि काकू, त्यांच्या मनातच परमार्थाविषयी एवढी आवड आहे. आणि तुमच्या मनात किती आनंद आहे ना, हा सप्ताहाच्या मंडपात झळकत असतो. एखाद्या घरी गेल्यानंतर भला मोठा बंगला असेल, पण पाय ठेवलं की उदासी येते, करमत नाही अशा घरी. लोक म्हणतात काय बंगला आहे बा, भूत बंगला आहे का माणसाचा बंगला आहे.